चला सामन्याला होते सुरुवात. 6वा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. सत्य 11 FRSPL नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी सत्य 11 टीमनं घेतलेली आहे. आणि सलामीर जोडी निखिल, गोलंदाज सुमित. पहिला चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझन मधून निघालाय. अगदी अगदी चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर निखिल यांनी चौकार टोकून आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. निखिल आणि गौरव नॉन स्ट्राईकला आहेत. गोलंदाज सुमित. ते वेट केलं, लेट केलं आणि अगदी चेंडूला थेट पाठवलाय. लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मधून सीमा पार निखिलच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 8. आजचा आपण विचार केला तर साई स्पोर्ट ठाणे संघानं 2 सामन्यातून 2 विजय संपादन केले आहेत. WCA दोन्ही सामने पराभूत झालेले आहे. ओके, इथे शॉर्ट लेग रिजन मधून चांगली फिल्डिंग. सुमित इथे हा चेंडू शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये उचललाय. निखिलच्या बॅट मधून एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 9. 4 चेंडू मध्ये 9 निखिल. आता स्ट्राईकला असेल फलंदाज गौरव. P1 चे 2 चेंडू शेष आहेत. सुमित सुरेख चेंडू. काय चांगली गती होती. चांगला टप्पा आपण पाहिलाय. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय सुमित याचा. डावखुऱ्या फलंदाज गौरवसाठी. गौरवनं पहिल्या सामन्यातून षटकार ठोकून आपला अकाउंट ओपन केलं होतं. सुरेख काय स्लॉग सिपचा फटका केलेत. वा अप्रतिम. चेंडूला पाठवला अगदी सीमा पार. षटकार. काय ताकद होती. नजाकत चेंडूवरची नजर काय चांगली होती. जबरदस्त फटका. 6 धावीनं संघाची टोटल 15 वर जाऊन पोचले. 1 ओव्हर बिनबाद जिंदाबाद. 15 धावा आलेत. धावा. बघा यानंतर पुढील 2 संघनायक आपण तयार यायचंय. बालकुम बॉईज आणि WCA. चेंडू संघाची धावसंख्या झाली ती 15. एक षटकार संघाची धावसंख्या 15. अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल सत्य ठाणे या संघाची. कारण बिनबाद 15 पॉवर प्लेचं षटक होतं. आणि मला वाटतं दुसरा देखील पॉवर प्ले घेतलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये. आणि संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो.
गोलंदाज अंबेश ओव्हर नंबर 2 आणि बॅटिंग करणाऱ्या टीम कडून दुसऱ्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले अंबेशला टार्गेट केलेला आहे. बघूया गौरव आणि निखिल स्ट्राईकला. निखिलनं पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. बघूया चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडूची उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे निखिलनं पूर्ण केलेत आणि धावसंख्या पोहोचले ती 17 वर. 1 ओव्हर 1 चेंडू मध्ये 17. पीटो आणि इथे चांगला संपर्क. निखिलच्या बॅट मधून हा ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढते 23. पहिल्या ओव्हर मध्ये 7 चेंडू मध्ये 15 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये आलेत 8. इथे क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला आणि हा देखील तो नशिबाचा चौकार. धावा बनलेत आणि धावा निखिल मैदानामध्ये बनवतोय. अंबेशला टार्गेट केलाय P2 या ओव्हर मध्ये. धावसंख्या 27. 1 ओव्हर 3 चेंडू मध्ये 27. हा फटका सुरेख आपण पाहतोय. काय निखिल फलंदाजी करतोय. वाह जबरदस्त फलंदाजी. आंबेच्या 4 चेंडू मध्ये 18 आणि पहिल्या ओव्हर मध्ये आले होते सुमितच्या 15. P2 अंबेशला का टार्गेट केलाय याचं उत्तर देताना निखिल चांगला निर्णय घेतलाय. फलंदाजी करणाऱ्या 2 खेळाडूंना 33 धावा लागले. 33 10 चेंडू मध्ये 33. बॅकफुटला जाऊन अतिशय चांगला पंच फटका आपण पाहतोय निखिलच्या बॅट मधून. हा देखील चेंडू सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या 37. 37 धावा लागलेत 11 चेंडू मध्ये 37 धावा. चांगली टोटल 11. FRSPL 33. ते हा फटका देखील सीमा पार जातोय. ताबडतोब बल्लेबाजी दे धनाधन. 2 ओव्हर मध्ये धावा बनले 43. क्या बात आहे. काय अंबेशला टार्गेट केलं. जो निर्णय घेतला P2 फलंदाजाने आणि तो निर्णय योग्य ठरवलाय निखिलनं. निखिल खेळतोय वैयक्तिक 37 धावसंख्येवर. 43 मध्ये गौरव खेळतोय 6 वर. या ओव्हर मध्ये अंबेशला तब्बल 28 धावा ठोकलेत आणि आजच्या या दिवसातील आतापर्यंत सर्वात महागडं ओव्हर अंबेशचं राहिलंय. नाही सर नाही. पहिलं एक सामना झाला होता साई स्पोर्ट्स आणि सत्ता 11 यामध्ये मुकेश आणि तब्बल 30 धावा खर्च केला होता. तो रेकॉर्ड अजून अबाधित आहे मला वाटतं. आणि अंबेज यांनी या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या आहेत. 24 सर. त्रेचाळीस धावा. गोलंदाज अनिल. डावखोरा फलंदाज गौरव. अनिलच्या समोर 2 ओव्हर मध्ये 43.
15 नंतर 28 कमी गतीने चेंडू टाकला. इथे गौरवला बीट केलं पहिले चेंडूवर गोलंदाज अनिल न. निखिल अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय. मला वाटतं 10 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल 37 धावा जमवल्यात आपल्या वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या झाली ती 44. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो तो अनिल. त्यांना सामोरं जातो तो निखिल उर्फ गुड्डू. आखूड टप्प्याचा चेंडू यावर नीटचा आले नाही, परंतु यष्टीरक्षक देखील बीट झालेला. ते चेंडू जातोय सीमारेषेवर. मला वाटतं बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि ह्या देखील धावा गुड्डूच्या खात्यामध्ये जातील. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 48 या धावसंख्येवर आणि गुड्डू खेळतो वैयक्तिक 41 या धावसंख्येवर. दरम्यान पुढचा चेंडू सामोर जातो तो निखिल. या वेळेला हेलिकॉप्टर उडवले आणि ते अतिशय सुरेख असा झेल घेतलाय तिकडे आणि लॉंग ऑनच्या रिजन मध्ये झेलबाद झालाय तो निखिल. वैयक्तिक 41 धावसंख्येवर बाद झाला. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतो निखिल, परंतु तो पहिला गडी बाद होतोय तो सत्यावेळी या संघाचा आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतात ते महेश सर. अतिशय हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करता येतं. दरम्यान अतिशय सुरेख अशी फलंदाजी करून बाद झालाय तो निखिल. दरम्यान दरम्यान एक धाव मिळवलेली आहे महेश सर यांनी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 49. तिसरं षटक प्रगतीपथावर. या वेळेला मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर आलेले ते डावखोरी फलंदाज गौरव यांनी देखील अतिशय उत्कृष्ट असा षटकार मारला होता. पाहूया आता काय करतायत ते गौरव. आखू टप्प्याचा चेंडू, परंतु चेंडू जातोय उंच क्षेत्ररक्षण त्याच्या खाली येतात आणि अतिशय सुरेख असा दुसरा गडी बाद होतोय तो गौरवच्या रूपाने. संघाची धाव संख्या आहे ती 49. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दरम्यान नवीन फलंदाज येतात ते आशिष. आमरे जरा ग्राउंडवर थांब रे आणि काहीतरी करून दाखव रे असं सत्य पाठीराखे बोलतायत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. परंतु पहिल्या 2 षटकामध्ये जी फलंदाजी केली अतिशय सुरेख अशी फलंदाजी त्यांनी केली होती. 2 षटकामध्ये तब्बल 43 धावा जमवल्या होत्या. परंतु या षटकामध्ये काय घडले, या षटकामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेले आहेत आणि आता मात्र फक्त त्यांनी मला वाटतं 6 धावा खर्च केलेले आहेत. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करते आपल्या संघाकरता. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हॅलो 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झालेली ती मला वाटतं 49. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळवलेले त्यांनी. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 50.
माफ करा 49 धाव संख्येले फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले त्यांनी. दरम्यान नवीन गोलंदाज मयूर संघासाठी चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं मयूर. त्यांना सामोरे जातात ते महेश. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती आणि मागच्या मॅच मध्ये फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं एक धावेवर समाधान मानले महेश आणि धावसंख्या झालेली ती मला वाटतं 56. ह्याच्या अगोदरच्या चेंडूवर उत्कृष्ट असा षटकार मारला होता महेश यांनी. पाहूया आता आशिषला फुलटॉस आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. खणखणीत षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढते जाऊन पोचते ती 62 या धावसंख्येवर. अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल सत्याऐन या संघाची. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातील मला वाटतं 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा लुटून काढलेल्या आहेत त्या महेश आणि आशिष यांनी. दरम्यान चौथा चेंडू सामोर जातो तो आशिष. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, परंतु ते वर एक धाव काय रोखू शकलेले नाही. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ते 63. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि खणखणीत चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोचते ते 67 या धावसंख्येवर. बुलाती है मगर चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत महेश आणि आशिष. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 67. या वेळेला काय होते, या वेळेला धावचीच्या रूपात बाद होतो तो आशिष आणि तिसरा गडी बाद होतोय तो सत्याऐन या संघाचा. आणि 4 षटकाखेर संघाची धावसंख्या झाली ती 67. मला वाटतं धावांची गती ही अतिशय सुरेख आहे. 4 षटकाखेर 67 धावा झालेल्या आहेत आणि 2 षटकामध्ये मला वाटतं 33चं नक्कीच टार्गेट असणार आहे. आणि संघासाठी 100 धावांचं टार्गेट निश्चित असणार आहे त्यांचा. तो मनसुबा घेऊन नवीन फलंदाज मैदानामध्ये उपस्थित झाले ते मुकेश आहुजा. आणि संघासाठी 5वा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो अनिल. याच्या अगोदरची जी ओव्हर टाकली होती अनिल आणि अतिशय सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी केली होती. 6 रनच्या मोबदल्यात त्यांनी 2 गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं. पाहूया अनिल सामोर जातात तो मुकेश. फुलटॉस चेंडू त्यावर थांबा जरा, निर्णय पेंडिंग ठेवण्यात आले. थांबा जरा प्लीज जरा कुठल्याही खेळाडूंनी आतमध्ये जाऊ नये, त्यांना विनंती असणार आहे. आपण व्हॉलंटियर्सला विचारून मग आपण डिसिजन देऊया.
प्लीज जरा डिसिजन अजून पेंडिंग आहे, अजून निर्णय काय देण्यात आलेला नाही आहे. जरा व्हॉलंटियर्सला विनंती असेल. अलाउड नाहीये सर, सगळे रूल आपण त्यांनाच दिले. बाहेर जेवढे बसले त्यांनीच दिले सगळे. असं असं सगळे सगळे जे बसले अर्ध नाहीये मग सगळे सौरभ सौरभ प्लीज जरा रंगमंचाशी संपर्क साधायचा आहे. आणि प्लीज खेळाडूंनी आपापसामध्ये काही डिसिजन करू नये. जो काय निर्णय असणार आहे तो आयोजक आणि पंच ठरवून देतील. सर्वांना विनंती आहे, खेळाडूंनी आपापसामध्ये काही मतभेद उपलब्ध करून घेऊ नये, कारण जो काय निर्णय आहे तो आयोजक आणि पंच मिळून देणार आहेत आणि तो फेअर डिसिजन असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. खेळाडूंना विनंती असेल, खेळाडूंनी पंचांच्या बरोबर जायचं नाहीये. जो काय निर्णय आहे ते पंच देतील आणि तो सगळ्यांना एक्सेप्ट करावा लागेल. सर्वांना विनंती आहे प्लीज. जो काय निर्णय असेल ते पंच देतील आणि तो सगळ्यांना ऍग्री करावा लागेल, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. इधर अकबर इथे वाट बघतोय कधी आउट देतो आणि मी कधी बॅटिंगला जातोय आणि इथे भांड्यात 6 साठी एवढे रन झाले तरी. आणि पंचांनी बाद दिलेला आहे आणि तो सगळ्यांना पंचांनी गडी बाद दिलेला आहे आणि तो डिसिजन सर्वांनी ऍग्री केलेला आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात करायचे. मुकेशांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो अकबर. अतिशय सुरेख अशी मला वाटतं गोलंदाजी म्हणतात अनिल यांची, कारण या पूर्वी देखील त्यांनी जो षटक टाकला होता अतिशय सुरेख असं षटक टाकलं होतं. त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च करून 2 गडी बाद करण्यात यश आलेलं होतं आणि या चेंडूवर देखील त्यांनी 1 गडी मिळवण्यात यश मिळवलेलं आहे. दरम्यान अकबर आखूड टप्प्याचा चेंडू नीटसा खेळता आलेला नाहीये. मला वाटतं लेग बाईच्या रूपामध्ये धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 68. या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या वेळेला काय घडतं, या वेळेला मात्र चेंडू जाते सीमा रेषे पार. खणखणीत षटकार, अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल महेश सर यांची. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली होती 74-74.
दरम्यान अनिल यांचा पुढचा चेंडू सामोरे जातात ते महेश अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत महेश आपल्या संघाकरता. यावेळेला फुलटॉस चेंडू अतिशय सुरेख असा इनफिल्डच्या वरतून मारलेला चेंडू चेंडू जातो सीमारेषे पार. मला वाटतं हा देखील आलेला आहे चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 78 78. या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहे. अनिल यांचा पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस चेंडू होता त्यावर 2 धावा मिळवले आहेत. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 80. सर तो प्लीज बॉल जरा कलेक्ट करा. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू 5व्या षटकामधील अनिल यांचा त्यांना सामोर जातात ते महेश अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 80च्या घरात. आणि शेवटच्या चेंडूवर मला वाटतं स्ट्राईक रोटेट मला वाटतं स्ट्राईक ठेवण्याकरता सिंगल धाव मिळवले. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ते 81. 5 षटकाखेर संघाची धावसंख्या झाली ते 81. अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल सत्यावलन या संघाची. संघाची धावसंख्या झाली ती 81. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते सुशांत. संघासाठी शेवटचं षटक घेऊन तर सुशांत त्यांना सामोर जातात ते महेश अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत आपल्या संघाकरता महेश. या वेळेला काय केलंय या वेळेला चेंडू फ्लिक केलाय तो जातोय सीमारेषे पार. मला वाटतं बॉल मिसिंग झाला असेल तो खूपच लांब मारलेला षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढते जाऊन पोहोचते ती 87. 87 धावा झालेल्या आहेत. यानंतरचा होणारा सामना WCA त्यांच्या विपक्ष असतील ते बालकुम बॉयज दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती काय अफलातून फटकेबाजी करतायत महेश सर. आखूड डब्याचा चेंडू त्यावर पुरेपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 93. आणि आता मात्र निश्चितच सांघिक सेंचुरीच्या वाटेवर पोहोचतायत ते सत्या 11 संघ. शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 93. आज कुछ तुफानी करते याच हिशोबामध्ये फलंदाजी चालू होती महेश सरांची. पहा जणू काय ते गोलंदाजाला आमंत्रित करताय तू टाक मी मारतोय. आणि 3 चेंडूवर 3 षटकार मारलेले आहेत ते महेश सरांनी. महेश सरांना ऑफर आलेले ऑफर. उर्वरित 3 चेंडू मध्ये 2 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा. आणि बघा अजूनही मोका गेलेला नाही. ट्राय घेऊ शकता. दरम्यान 2 धाव पळून काढलेले आहेत त्यांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती तब्बल 101 रुपयाचा आहेर मला वाटतं दिलेला आहे साईस या सत्या 11 या संघाकरता. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला चेंडू जातोय हवेत आणि यावेळेला झेल घेतलेला आहे
आणि महेश अतिशय सुरेख अशी फलंदाजी करून बाद झालेले आहेत. महेश यांनी 13 चेंडू मध्ये तब्बल 45 धावांचं योगदान दिलेलं आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली त्यांनी. 13 चेंडू आणि 45 धावा करून बाद झालेले आहेत ते महेश सर. 13 चेंडू आणि 45 धावांची फलंदाजी केली त्यांनी. अतिशय सुरेख अशी फलंदाजी. दरम्यान मला वाटतं 11चा बाहुबली मयूर शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी आलेले आहेत ते मयूर. आणि 101 धावा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये किती वाढ होत आहेत ते बघूया आपण. मला वाटतं या षटकारावर देखील 501 रुपयाचं बक्षीस लावलंय सत्याने. आणि 501 रुपयाचा मानकरी ठरलाय तो मयूर. चला 501 रुपये जमा करा सध्या. संघाची धाव संख्या झाली होती 107 आणि 108 धावांचं लक्ष आहे. चला WCA आणि बॉलकुम बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. WCA आणि बालकुम बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इकडे यायचंय. चला WCA. चला मिलिंद सर यांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल कोण घ्यायचा तिकडे. ते 501 रुपयाचा आयर घेऊन जायचा तो. दरम्यान यानंतरचा होणारा सामना जो आहे तो WCA आणि बालकुम बॉईज याच्यामध्ये होणार आहे. त्याचा नाणेफेकीचा कौल इकडे चालू आहे. मिलिंद कदम सर यांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल त्यांच्या होत आहे. दरम्यान 27 या संघाने 107 धावा जमून 108 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते.
धावांचं लक्ष आहे. FRSPLचा एक 12वा खेळाडू जरा प्लीज जरा रंगमंचावर यायचं आहे, कारण आम्हाला खेळाडूंची नावं माहिती नाही आहेत. प्लीज. नमस्कार, जय श्रीराम. आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये 107 धावा जमा करून 108 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या चेंडूची फेकी अंकित, एक युवा गोलंदाजी मार्कवरती आणि चांगली गोलंदाजी सर आपल्याला पाहायला मिळते. भलं मोठं आव्हान आहे, आत्मविश्वास जरूर वाढला असेल गोलंदाजी करत असताना, कारण फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाली. निखिल याने पाहिले तर 41 धावा जमा केल्या आणि महेश अफलातून फटकेबाजी 45 धावा जमा केलेल्या आहेत. पाहूया, या ठिकाणी उडवला जरूर आहे परंतु फसला गेलाय फटका आणि जेलच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. युवा गोलंदाज आहे परंतु कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव नाही आहे आणि एक चांगल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारित करतोय अंकित. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेटचं पतन. भलं मोठं आव्हान आहे आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावा कुटण्याचा सत्या 11 या संघाने मान पटकावलेला. या अगोदर जर आपण पाहिलं तर सर्वाधिक धावा कुटण्याचं जे मान होतं ते साई स्पोर्ट ठाणे या संघाच्या बाजूने होतं 94 धावांचं आणि या ठिकाणी 107 धावा. काय फटकेबाजी चौफेर आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने दोन्ही टीम खूप चांगल्या आहेत, चांगला खेळ करतायत. आत्तापर्यंत सत्या 11 संघाची ही आपण पाहतोय तिसरी मॅच आहे. पहिली हारली, दुसरी जिंकली, तिसरी मात्र अफलातून धावफलक जमा केलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहतोय FRSPL या संघाने सुद्धा आपण पाहतोय एक सामना गमावलेला आहे, एक सामना जिंकलेला आहे. दोघांमधील द्वंद्व युद्ध पाहूया कोण बाजी मारील. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस हलक्या हाताने स्लाइस करण्याचा प्रयत्न होत असं एक्झिक्यूटिव्ह करता आलं नाही आहे. शॉट थर्डमॅनच्या रिजनमध्ये या चेंडूला कलेक्ट केला जातो. आपण पाहतोय एक धाव अंकित केली गेली. एका दुकाने काम चालणार नाही आहे, तुम्हाला छक्का चौका लगावा लागेल तेव्हा कुठेतरी काम बनेल. परंतु एवढं मोठं आव्हान आहे, थोडीशी तरी धडकी मनामध्ये असेल निश्चितच फलंदाजाच्या की एवढ्या धावा कशा कंप्लीट करायच्या. पाहूया, तरीही गोलंदाज संघर्ष करतो. या ठिकाणी मिस टाइम झाला होता. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव या ठिकाणी ही कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. खास करून आपण पाहिलं तर सर्वच गोलंदाजांना मार पडला गेला, परंतु अनिल पहिली जी ओव्हर हाताळली आपली वैयक्तिक त्याच्यामध्ये 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय 5वी ओव्हर हाताळली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. म्हणजे जर प्रत्येक गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवताना आपण पाहायला मिळाल्या. 36 चेंडू मागे 107 धावा जमवणं म्हणजे आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जणू काय हायलाईट आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये आपल्याला षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. पाहूया पुन्हा एकदा अंकित तयार होत आहे. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलेला आहे. अंडर 90चा हा खेळाडू क्या बात. यावेळेस इनफिल्डच्या वरतून फटका चांगला सजवलाय, जातोय वाईस थर्ड मॅनच्या रिझनला, सीमा पार चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या पाहतोय 1-6. अतिशय बिकट आणि खराब अवस्था मित्र म्हणेन या ठिकाणी FRSPL या संघाची. या संघाने आपण पाहिलं एक सामना जिंकलेले, एक सामना पराभूत झाला, तिसरा सामना आहे त्याच्या अगेन्स्ट केले असताना सत्या 11 या संघाने सुद्धा आपण पाहतोय एक सामना गमावलाय, एक सामना विजय संपादन केला आहे आणि दुसऱ्याच्या विजयाच्या जवळ आपण पाहतोय निकट समीप, कारण अफलातून धावफलकावरती करताना पाहायला मिळालं. याच्यामध्ये जर विचार केला तर सर्वांचा चांगला योगदान पाहायला मिळालेलं आहे. सर याच्यामध्ये योगदान आणि पायगुण देखील आहे, कारण उदय किल जे आले ना त्यांच्या संघाचं मनोबल वाढलेलं आहे. आणि त्या स्टंपच्या मागे जे त्रिकूट उभा आहे ना, हे त्रिकूट आहे ना त्यांचं बोधवाक्य असतं कीपर आणि ओपनर बदली होणार नाही. त्यातलं हे त्रिकूट आहे. आम्ही एकत्र प्रॅक्टिस करतो. सकाळी किपिंगवरनं त्यांची तिघांची भांडणं चाललेली असतात आणि 3 कीपर मागे उभे आहेत, तरी देखील बॉल शोधावा लागतो त्यांना.
पहा यावेळेला भेटलं आणि मला वाटतं मयूर याने बक्षीस लावलेलं आहे. जेवढे चेंडू पकडाल तेवढे 20-20 रुपये आहेत. एक चेंडू पकडला 20 लागू झालेले आहेत. त्रिकूट म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री. क्या बात हा, आहे. मागे बघा एक मुख्यमंत्री उभा आहे तो मनोहर घरत, मागे उपमुख्यमंत्री आहेत एक सत्या शर्मा आणि दुसरा आहे उदय खिलजी. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाते. म्हणून तर म्हटलं जाते की नावामध्ये काय नसतं, कर्मामध्ये सर्व काय दडलेलं असतं आणि ज्याचं कर्म श्रेष्ठ तोच ठरतो श्रेष्ठ. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वांचं खेळीमेळीचं वातावरणामध्ये टीम मात्र चांगला काम करतोय. आणि आमचे मित्र परिवार आहेत ते आम्ही बोलतो प्रेमाने बोलतो. त्यांच्या नावामध्ये सत्यरंजन शर्मा आहे पण त्यांना बिलकुल शरम नसते क्रिकेटमध्ये. फक्त सत्यव्रत शर्मा आहे. बाकी भांडण करायला तो आगरी कोळ्यांना पण मागे पडतो, म्हणजे मागे पाडतो. हा आणि वरण भात हे त्यांचं आवडतं खाद्य. आवर्जून आमच्याकडे वरण भात खायला हजर असतात. म्हणून तर म्हटलं जातंय की कर्मामध्ये सर्व काय असतं, नावामध्ये काही नसतं. नाव जरी त्यांचं आपण घेतलं परंतु त्यांचं कर्म मात्र त्याहून अधिक श्रेष्ठ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान एक बक्षीस लागलेलं आहे. सत्य यांनी जर कॅच पकडली त्यांना 21 बोधकाचा नैवेद्य इथे लागू पडणार आहे. सत्य यांनी कॅच पकडली तर 21 मोदक, उकडीचे मोदक. धावसंख्या जर पाहिली 10 फलकावरती तर जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. भलं मोठं आव्हान आहे. आता हे अंतर किती कापलं जाईल याच्याकडे लक्ष असेल. पाहूया यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतोय दिशा दिलेली आहे. पुश करो खुश रहो याच्यासाठी खेळला गेलेला हा फटका आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी ही घेतली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 11. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला दिलेली जी जिम्मेदारी आहे ती जबाबदारीने जर पार केली तर निश्चित यश तुमच्या पायाजवळ असेल. जी जिम्मेदारी निखिल आणि आपण पाहतो महेश यांना दिली गेली आणि त्यांनी ती जबाबदारी अतिशय चोख पद्धतीने पार पाडली. म्हणून तर आपण पाहतोय भलं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं आहे. आता आणखीन एक बक्षीस लागू झालेलं आहे कारण मनोहर घरत कीपर यांना प्रत्येक बॉल पकडण्यामागे 20 रुपये आहेत. सत्या यांनी जर कॅच पकडली त्यांना 21 मोदकाचं बक्षीस आहे. तसंच उदयभाई यांनी जर कॅच पकडली तर त्यांना मनीजमध्ये 1 महिनाभर कॉफी फ्री आहे. या वेळेस मिड विकेटच्या रिझनला आपण पाहतोय खेळून काढलेला एकच धाव घेतली जाते. एका दुःखाने काम बनणार नाही आहे. चक्का चक्का ही लगेगा. धावसंख्या आपण पाहतोय 12. या स्पर्धेतील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. काय फटकेबाजी आपल्याला पाहिली त्याच्यामध्ये. चौकार षटकारांचा जणू काय पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळाला. पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस फटका कडक आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव घेतली जाते. धाव संख्या 13 या अंकावरती. यावेळेस कव्हरला खेळून काढलेला आहे आपण पाहतोय. चेंडू मात्र सरसावतोय सीमा पार. चौकार. इथे एक धाव आपण पाहतोय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या अंकावरती. सिंगल डबलचाच खेळ पाहायला मिळतोय. फक्त 2 बाउंड्रीज चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. षटक क्रमांक 3 अंतिम 2 चेंडू फेकणं बाकी आहे या षटकातील आणि धावसंख्या खूप कमी धाव फलकावरती 18. या वेळेस पाहतोय आपण पॉईंटच्या रिझनला चेंडू जातोय. इथे एकच धाव घेतली जाते. एक खेळाची फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न मोठा फटका खेळण्यात जरूर पाहायला मिळतोय परंतु निर्धावची सांगता न होता सिंगलची जास्तीत जास्त सांगता होते. यावेळेस पाहतोय आपण टर्न केले गेल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला चेंडू थांबत नाही. जात सीमा पार. चौकार.
या भाई की शाम की शुरुआत हेलो। है, रात अभी बाकी है। उदयभाई यांच्यासाठी त्यांचे मित्र परम मित्र रुपेश गर्द यांनी बक्षीस लावलेलं आहे. प्रत्येक बॉलला 50 रुपये आहेत त्यांना. म्हणजे अशीच ओव्हर टाकली म्हणजे 6 6 पंचे 30 300 रुपये तर लागू झालेले आहेत. जर 50 50 वाढवायचे बघा, विचार करा, 10 बॉल टाकले तर 500 होतील. आणि जर त्यांनी हॅट्रिक घेतली, उदयभाईनी जर हॅट्रिक घेतली तर अकबरभाई त्यांचं हेअर ट्रान्सफर करून घेणार आहेत. किती ऑफर राहील त्यांना बघा. एक दिल खुलास व्यक्तिमत्व म्हणून उदय किल्जे आता गोलंदाजीसाठी येत आहेत. आणि गोलंदाजी शैली देखील त्यांची, आम्ही त्यांना दिवा एक्सप्रेस म्हणून त्यांना संबोधतो सकाळी प्रॅक्टिसला असतात तेव्हा. आणि फलंदाजाला पण थोडंसं मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण मी बोललो तुम्हाला फलंदाजाला मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण जर टप्पा पडला ना, तो टप्पा पडतो दिव्याला आणि बॉल जातो डोंबोलीला. क्या बात है, टाइगर अभी जिंदा है. टाइगर टाइगर होता है, भले बूढ़ा क्यों ना हो. हा काय नाही, 2 चेंडू झाले तुमचे. 2 चेंडू मध्ये 6 धावा जमवलेल्या आहेत, धावसंख्या झालेली आहे ती. पण तिकडे बदली झाल्या, मला वाटतं मनोहर घरांनी जागा त्यांना दिलेली आहे, ती सत्याने दिलेलं आहे. दरम्यान उदयभाईंचा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस आणि मला वाटतं घडी बाद केलेला आहे तो. आणि 3 चेंडू टाकून झाले म्हणजे 5 ते 15 150 रुपये लागू झालेले आहेत. सत्या भाई की शाम को शुरुआत हो चुकी है, रात अभी बाकी है. धावसंख्या आहे 29. पण आपण बोलतो ना, काही गोष्टीमध्ये नशिबाची देखील साथ लागते. संदीप बिचारा सकाळपासून वाट बघतोय, मला बॉलिंग कधी, मेरा नंबर कब आएगा, मेरा नंबर कब आएगा. उदयभाईनी स्वीकृत नगरसेवकाचं पद घेऊन इकडे बॉलिंग सुद्धा घेतलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू उदयांचा, त्यांना सामर्थ्य देतात ते पोरस. पहा काय त्याला म्हणतात ना, फिरकीचा जादूगर. ती फिरकी कधी कधी जरा जास्त वरती जाते, तो फुलटॉस गेला की बॉल सीमारेषा पार असतो. परंतु आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केलेत. काय सुरेख अशी गोलंदाजी. संधी दिली आणि संधीचं सोनं करताना पाहायला मिळते. म्हणून तर म्हटलं जातं ना की संधीला पुढे केस आणि मागं टक्कल असते, ते हातातून सोडत नाहीत. क्या बात आहे, बॉलिंग ऍक्शन पहा किती सुंदर आहे. इंटरनॅशनलला लाजवेल अशी झटका.
ते ना नसीम बलवान तर गदा पेलवान. जोर से बोलो जरा, आवाज नहीं गया. नाही ते ऐकलं सगळ्यांना, ते म्हणत तसे आपलं नशीब बलवान तर गदा पेलवान. आता तो गदा 11 मध्ये कोण आहे ते बघून घ्या तुम्ही. पुढील चेंडू, क्या बात आहे, खूप चांगला हाताळलेला आहे. ऑन साईडला एकच धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी. धावांचं अंतर आहे ना ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न, कारण तब्बल 108 धावा कंप्लीट करायच्या आहेत आणि ओव्हर क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 4थं. धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 33 या अंकावरती आहे. 5वी ओव्हर इथे या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संदीप पुढे चेंडू. आता मात्र प्रॉपर टायमिंग साधला गेला आहे आणि हवाई सफर करतोय चेंडू सीमा पार. सिक्सर. एकोणचाळीस 5वी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. एक औपचारिकता या सामन्याचा आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ कसा बिसा कंप्लीट करण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते, कारण विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे. खऱ्या अर्थाने फ्लिक केला गेला आहे. सोलेक रिजन मध्ये चेंडू सीमा पार. चौकार. बाहेर चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. डीजे. डीजे मास्टर जेव्हा वाजवा तेव्हा वाजत नाही आणि वाजवायला सुरुवात केली तर थांबत नाहीये. जरा लक्ष द्या विचार. क्या बात आहे. सत्याच्या पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता. इसको बोलते हैं नसीब. वाघ. सत्यांचा पुढचा चेंडू काय आपला तर गोलंदाजी करते पहा. एवढी फ्लाईट घेऊ कोणामध्ये हिंमत असेल ना ती फक्त सत्यामध्येच आहे. पहिला चेंडू वाचला परंतु दुसरा दुतला. हा
ये फील्डर लोग हैं ना बॉलर को बर्बाद करने पे तुले हैं यार, इतना अच्छा खासा बॉलिंग कर रहे हैं यार। सब खुजली मिटा के ले लो भैया, पूरी करो, तमन्ना पूरी करो अपने। शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अरे 52 रनच्या डिफरन्स मारले 51 किती झाला स्कोर होता 56 झाला ना 7 आहे ना